भुदरगड तालुक्यातील अनुप खुर्द गाव आज सकाळी एका वेगळ्याच भावनेने उजळून निघालंय. ईदच्या पवित्र सकाळी 8 वाजता नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. शांतता, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम त्या वातावरणात अनुभवायला मिळत होता. त्या आनंदाच्या क्षणी केवळ शुभेच्छाच नव्हे तर आपुलकीचा हात देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाशदादा पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या धनश्री पाटीलही उपस्थित होते. अनेक वर्षांची ही परंपरा आणि त्यामागचं नातं धर्मापलीकडचं, माणुसकीचं. हिंदू मुस्लिम ऐक्य असंच कायम राहावं, सर्वांनी निरोगी, सुखी आणि समृद्ध राहावं अशी मनापासूनची भावना व्यक्त करताना प्रकाशदादांच्या शब्दात खरी आपुलकी जाणवत होती. मौलाना सदरे आलम यांनीही या नात्याची जाणीव करून दिली. ईद असो, बकरी ईद असो किंवा उरूस, प्रकाशदादा नेहमी आमच्यासोबत उभे असतात. त्यांच्या शुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत असे सांगताना त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसत होती. गावातील सेक्रेटरी रकीफ नाईक यांनी ही भावना व्यक्त करताना म्हटलं, प्रकाश पाटील दरवर्षी आमच्या ईदला येतात. हे नातं अतूट आहे. परमेश्वराने त्यांना नेहमी पुढे जाऊ दे, हीच आमची दुआ. या सगळ्या वातावरणात एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत होती. सण फक्त आनंद साजरा करण्यासाठी नसतो, तर माणसं जोडण्यासाठी असतो. अनुप खुर्दमध्ये आज ईदने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की धर्म वेगळे असले तरी हृदय एकच असतं. या प्रसंगी मुनावर नाईक, आशिफ नाईक, आरिफ शेख, नाजिम शेख, रफिक शेख, चांद साहेब, निसार खान, दाऊदभाई, रजाकभाई, नसरूभाई, मुन्नाभाई, मुबारक शेख यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही फक्त ईद नव्हती, ही होती एकोप्याची, प्रेमाची आणि माणुसकीची खरी साजरी.